त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी आज व्यापक चर्चासत्र आहे। त्रिभाषा धोरण कोणत्या इयत्तेपासून सुरू करायचं यावर मंथन होणार आहे। शिक्षण क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधला जाणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून वायबी सेंटर येथे हे सत्र सुरू होईल। डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेमध्ये चर्चासत्र होणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, त्रिभाषा धोरण समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत। त्यांनी आज चर्चासत्र हे मुंबईमध्ये भरवलेलं आहे। अनेक तज्ञ अनेक मंडळींसोबत आज संवाद होणार आहे। यापूर्वी त्यांनी राजकीय नेत्यांची सुद्धा भेटीगाठी घेतल्या होत्या, त्यांचं सुद्धा मत या संदर्भात जाणून घेतलं आहे। त्यामुळे आजच्या दिवसभरात होणाऱ्या चर्चेला विशेष महत्त्व असेल। खरं तर मुंबई येथील वायबी चव्हाण सेंटरमध्ये अनेक संख्येने जे तज्ञ आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यांच्याकडून या हिंदी भाषा सक्ती संदर्भात काय मत व्यक्त केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे या त्रिभाषा धोरण समितीच्या चर्चासत्राला मराठी अभ्यास केंद्राकडून विरोध दर्शवण्यात आलेला आहे। लोकांशी बोलून नाही तर तज्ञांचं मत जाणून घेतलं पाहिजे असं एकूण मत जे आहे मराठी अभ्यास केंद्राचं आहे। त्यामुळे आज दिवसभर होणाऱ्या या व्यापक चर्चासत्रानंतर काय निर्णय त्रिभाषा धोरण समितीकडून घेतला जातो, काय अहवाल राज्य सरकारला सादर केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।